त्या ट्रकमध्ये देखील अशा प्रकारचे देखावे हे सादर केले जातात। वेगवेगळे खेळ यामध्ये असतात, वेगवेगळी वेशभूषा या ठिकाणी असते। जसा प्रांत बदलतो तसा प्रत्येकाची वेशभूषा बदलते, भाषा बदलते आणि प्रत्येकाचं खरं तर सेलिब्रेशन करणं देखील बदलत असतं। तर मग कुठे मुंबईमधल्या विसर्जनाच्या मिरवणुका वेगळ्या आहेत, तर पुण्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं रथामधून निघालेली गणपती बाप्पांची मिरवणूक। तर नागपूरमध्ये आपण पाहतो तर गणेश विसर्जनाच्या या मिरवणुकीमध्येच अनेक देखावे या ठिकाणी सादर केले जातात। वेगवेगळे खेळ या ठिकाणी सादर केले जातात। तर ही लालबागच्या राजाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर राजाच्या प्रत्येक वाटेवर अशा प्रकारे फुलांचे हार बाप्पाच्या गळ्यात पडावेत यासाठी म्हणून लावून ठेवण्यात आले। बाप्पा या सगळ्या प्रेमाचा वर्षाव आपल्यावर करून घेत या ठिकाणी पुढे सरकतोय। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा आर्जव त्याला या ठिकाणी केलं जातं। श्रद्धा, उत्साह, चैतन्य या सगळ्याचा मिलाप आपल्याला या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये पाहता येतोय। विसर्जनाच्या मिरवणुका पाहायच्या तर त्या मुंबई पुण्यामध्ये असं म्हटलं जातं आणि ते का तर याचं दर्शन आपल्याला TV9च्या माध्यमातून देखील या ठिकाणी होतं। तर गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। विविध रूपांमध्ये गणपती बाप्पा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच गिरगाव चौपाटीवर सध्या प्रचंड गर्दी हा विसर्जनाचा सोहळा पाहण्यासाठी, मात्र चोख व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आली आहे। हळूहळू करून बाप्पा विसर्जनाच्या ठिकाणी पोहोचतायत। तर वारंवार भक्तांसाठी पोलिसांकडून देखील काही सूचना केल्या जात आहेत। आणखी एक हा बाप्पा विसर्जनासाठी निघालेला आहे।